नमस्कार. MPSC परीक्षेच्या तयारीमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेचा तो भाग समजून घेणार आहोत जो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 ते 22 हे केवळ परीक्षेसाठीचे आकडे नाहीत, तर एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मिळालेली ही सर्वात मोठी ताकद आहे. चला तर मग या अधिकारांना अगदी सोप्या भाषेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. चला थेट एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो आपल्याला विचार करायला लावेल. काय वाटतं, आपल्याला जे बोलण्याचं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालंय ते पूर्णपणे अमर्यादित आहे का? ह्या एकाच प्रश्नामध्ये या संपूर्ण विषयाचा सार दडलेला आहे. कारण इथेच आपल्याला स्वातंत्र्य आणि त्यावरच्या मर्यादा यांच्यातला तो नाजूक समतोल साधावा लागतो. MPSCच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर एक गोष्ट लक्षात येईल की कलम 19 ते 22 हे परीक्षकांचे प्रचंड आवडते विषय आहेत. असं का? कारण यात भरपूर कायदेशीर बारकावे आहेत, वेगवेगळ्या न्यायालयीन केसेस आहेत आणि संकल्पनांची एक मोठी गुंतागुंत आहे. आयोगाला इथेच तर उमेदवाराची खरी समज तपासायची असते. त्यामुळे या कलमांचं सखोल विश्लेषण आपल्याला इतरांपेक्षा नक्कीच काही गुण जास्त मिळवून देईल. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते पटकन बघूया. आपण या अधिकारांचं परीक्षेसाठी काय महत्त्व आहे ते बघू, प्रत्येक कलमाचं अगदी खोलात जाऊन विश्लेषण करू, काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ, MPSCमध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि कुठे सापळे असतात ते पाहू, मुख्य परीक्षेसाठी उत्तर कसं लिहावं याचा सराव करू आणि हो, शेवटी हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिकसुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात बेसिक मुद्द्यापासून. स्वातंत्र्याच्या अधिकाराची आपल्या राज्यघटनेतील चौकट नेमकी कशी आहे ते आधी समजून घेऊ. तर बघा, हा जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये येतो, जिथे आपले सगळे मूलभूत हक्क दिलेले आहेत. कलम 19, 20, 21 आणि 22 या 4 कलमांना मिळून स्वातंत्र्याच्या अधिकारांचा समूह असं म्हटलं जातं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जर ह्या हक्कांचं उल्लंघन झालं तर आपण थेट कोर्टात जाऊन न्याय मागू शकतो. आता आपण येऊया आपल्या आजच्या चर्चेच्या गाभ्याकडे. एक एक कलम आपण अगदी खोलात जाऊन समजून घेऊया, जेणेकरून कोणताही प्रश्न आला तरी उत्तर देता येईल. कलम 19 याला आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा कणाच म्हणायला हरकत नाही. या एकाच कलमात आपल्याला 6 जबरदस्त स्वातंत्र्य दिले आहेत. पहिलं, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरं, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. तिसरं, संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. चौथं, संपूर्ण भारतभर कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. पाचवं, भारतातल्या कोणत्याही भागात राहण्याचं आणि स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य. आणि 6वं, आपल्याला आवडेल तो कोणताही व्यवसाय किंवा व्यापार करण्याचं स्वातंत्र्य. पण इथेच एक ट्विस्ट आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. राज्य या स्वातंत्र्यांवर काही वाजवी निर्बंध म्हणजेच रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लावू शकतं. म्हणजे बघा, हे स्वातंत्र्य आणि निर्बंध एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. देशाचं सार्वभौमत्व, सुरक्षा, सार्वजनिक शांतता, नैतिकता, न्यायालयाचा अवमान किंवा कोणाची बदनामी टाळण्यासाठी सरकार हे निर्बंध घालू शकतं. हा समतोल परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता कलम 20 काय करतं तर ते आपल्याला राज्याच्या शक्तीपासून वाचवतं, खास करून जेव्हा आपल्यावर एखादा गुन्हा दाखल होतो. जणू काही 3 ढालं दिल्यात आपल्याला. पहिली ढाल, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, म्हणजे आज केलेला कायदा मागच्या तारखेपासून लागू करून शिक्षा देता येत नाही. दुसरी ढाल, नो डबल ज्योपर्डी, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा होऊ शकत नाही. आणि तिसरी ढाल, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे कुणालाही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी जबरदस्ती करता येत नाही. आणि आता कलम 21. खरं सांगायचं तर हा फक्त एक कलम नाहीये, हा आपल्या मूलभूत हक्कांचा आत्मा आहे. यात अगदी स्पष्ट म्हटलंय, कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही. ही एकच ओळ इतकी शक्तिशाली आहे की भारतीय न्यायव्यवस्थेने तिचा अर्थ खूप व्यापक केला आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे की कलम 21चा अर्थ सुरुवातीपासून असा नव्हता. 1950च्या एक गोपालन केसमध्ये कोर्टाने खूपच मर्यादित अर्थ लावला होता. पण मग आला तो ऐतिहासिक दिवस 1978, मेनका गांधी केस, आणि इथे सगळं चित्रच पालटलं. कोर्टाने सांगितलं की कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया म्हणजे फक्त कायदा असणं पुरेसं नाही, तर तो कायदा आणि ती प्रक्रिया वाजवी, न्याय्य आणि तर्कसंगत सुद्धा असली पाहिजे. आणि याच निर्णयामुळे अमेरिकन संकल्पना ड्यू प्रोसेस ऑफ लॉचं तत्त्व आपल्या कायद्यात आलं. आणि कलम 21चा अर्थ इतका विस्तारला की त्यातूनच एका नवीन मूलभूत हक्काचा जन्म झाला. तो म्हणजे कलम 21 शिक्षणाचा अधिकार.
2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने हे कलम जोडलं गेलं आणि त्यानुसार 6 ते 14 वर्षांच्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क बनला. आपल्या या सिरीजमधलं शेवटचं कलम 22 हे अटक आणि स्थानबद्धतेबद्दल बोलतं. इथे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत आणि यातला फरक नीट समजून घ्या. पहिला, शिक्षात्मक स्थानबद्धता म्हणजे प्युनिटिव्ह डिटेन्शन. हे तेव्हा होतं जेव्हा कोर्टमध्ये गुन्हा सिद्ध होतो आणि शिक्षा दिली जाते. आणि दुसरा, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. हे खूप वेगळं आहे. इथे गुन्हा घडण्याआधीच केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतलं जातं. समजा सामान्य कायद्यानुसार कुणाला अटक झाली तर त्याला कलम 22 नुसार 4 खूप महत्त्वाचे अधिकार मिळतात. हे अधिकार म्हणजे एक प्रकारचं कवच आहे. 1. अटकेचं कारण समजून घेण्याचा अधिकार. 2. स्वतःच्या आवडीच्या वकिलाशी बोलण्याचा अधिकार. 3. अटक झाल्यापासून 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर होण्याचा अधिकार. आणि 4. जर मॅजिस्ट्रेटने परवानगी दिली नाही तर 24 तासानंतर सुटका होण्याचा अधिकार. ठीक आहे, तर आपण कलमं तर बघितली, पण आता काही अशा संकल्पना बघूया ज्यांच्याशिवाय या कलमांचं खरं आकलन होऊच शकत नाही. विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी हे खूप गरजेचं आहे. हा MPSC मधला एक हॉट टॉपिक आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ यात नेमका फरक काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊ. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायदा बनवण्याची पद्धत योग्य आहे का फक्त एवढंच पाहिलं जातं. कायदा चांगला आहे की वाईट याच्याशी संबंध नसतो. याउलट ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये कायदा बनवण्याची पद्धत तर योग्य हवीच, पण तो कायदासुद्धा न्यायपूर्ण आणि वाजवी असला पाहिजे. मेनका गांधी केसनंतर भारत आता ड्यू प्रोसेसच्या जवळ गेला आहे. बरं, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते परीक्षेच्या मैदानात कसं वापरायचं ते पाहूया. आयोग तुम्हाला कुठे आणि कसं फसू शकतं ते बघू. तयार आहात? चला, तुमच्यासाठी एक प्रश्न. स्क्रीनवरचं विधान काळजीपूर्वक वाचा. कलम 19 ने दिलेले 6 स्वातंत्र्य सर्व व्यक्तींना लागू आहेत? काय वाटतं, खरं की खोटं? विचार करा. तर ज्यांनी खोटं असं उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. याचं उत्तर खोटं आहे आणि यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे. कलम 19 मधले हे 6 हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, परदेशी व्यक्तींसाठी नाहीत. आयोग नेमक्या अशाच बारीक सारीक गोष्टींवर प्रश्न विचारतं. आता काही स्पेशल ट्रॅप्स बघूया जिथे हमखास गडबड होते. ट्रॅप नंबर 1. कलम 19 सर्वांसाठी आहे, पण खरं काय आहे ते फक्त नागरिकांसाठी आहे. ट्रॅप नंबर 2. कलम 21 ची व्याप्ती खूप कमी आहे, पण सत्य काय आहे त्याची व्याप्ती सर्वात जास्त आहे. अगदी सन्मानाने जगण्याचा अधिकारसुद्धा त्यात येतो. आणि ट्रॅप नंबर 3. प्रतिबंधात्मक आणि शिक्षात्मक स्थानबद्धता सारखीच आहे. नाही, त्यांचे उद्देश आणि प्रक्रिया दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. प्रिलिम्स तर झाली, पण मेन्सचं काय? आता आपण बघूया की या टॉपिकवर एक उत्तम, जास्त मार्क मिळवून देणारं उत्तर कसं तयार करायचं. समजा प्रश्न असा आला की स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय लोकशाहीचा प्राण आहे, स्पष्ट करा. तर उत्तराची रचना कशी असावी? स्टेप 1. तुमच्या प्रस्तावनेत कलम 19 ते 22चा उल्लेख करून त्याचं महत्त्व सांगा. स्टेप 2 मध्ये कलम 19 ते 6 स्वातंत्र्य लोकशाहीत लोकांना कसं सक्षम बनवतात ते लिहा. स्टेप 3. कलम 21 कसं मानवी प्रतिष्ठेचा आधार बनला आहे याची चर्चा करा. स्टेप 4 मध्ये स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांच्यातील वाजवी निर्बंधांचा समतोल दाखवा. आणि स्टेप 5 शेवटी एक प्रभावी निष्कर्ष लिहा. चला, जाता जाता एक सोपी ट्रिक बघूया, जेणेकरून परीक्षेच्या एंडवेळी गोंधळ उडणार नाही आणि ही कलमं तुमच्या कायम लक्षात राहतील. हे बघा, किती सोपं आहे. कलम 19 म्हटलं की 6 स्वातंत्र्य आठवायचे. कलम 20 म्हणजे गुन्हेगारी संरक्षण. कलम 21 म्हणजे जीवन आणि स्वातंत्र्य. कलम 21 म्हणजे शिक्षण आणि कलम 22 म्हणजे अटक संरक्षण. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. रिव्हिजनच्या वेळी खूप मदत होईल. मला खात्री आहे की आजच्या या सखोल विश्लेषणानंतर स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा कोणताही प्रश्न तुम्ही आत्मविश्वासाने सोडवू शकाल.